मणी आणि मल्ल मुळात दुर्जन नव्हते. जीवसृष्टीची सेवा करण्याचा मान ब्रह्मदेवानी त्यांना दिला, पण त्यांनी लोकांचे एका अर्थी धर्म परिवर्तनच केले. कारण ते स्वतःलाच सृष्टीचा कर्ता समजू लागले. पर्यायाने मला पुढे येऊन त्यांना शासन करावे लागले. त्या युद्धानंतर समाजाची बिघडलेली सर्व व्यवस्था पुन्हा लावायला बराच काळ गेला. ह्या कार्यात श्री विष्णूंनी मोलाचा वाटा उचलला. बानूला माझा निरोप दे. तिला म्हणावं की उत्सवासाठी मी तिला गडावर बोलवलं आहे. होय. असे काय पाहता आहात? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. उत्सवाला जाण्यासाठी मी तयार आहे. देवी, ह्यावेळी आपण इथे आहोत, परंतु हा आपला इथला शेवटचा चंपाषष्ठी उत्सव आहे. हो, परंतु नंतर आपण विष्णू लोकात असलो तरीही हा उत्सव पाहू शकू. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल एक एक धागा हाती लागतो आहे. लवकरच त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल कळेलही, परंतु तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो सोपा नव्हे. बानूला या गडावर येण्याची अनुमती दिली गेली आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु ह्या उत्सवासाठी तिला या गडावर येता यावं असं मला वाटतं. श्री खंडेरायांचं त्यांच्या सगळ्या भक्तांकडे लक्ष असतं आणि बाणाई तर त्यांची पत्नी देखील आहे, त्यामुळे ते तिला गडावर बोलावतीलच. गडावर उत्सव सुरू असताना तुम्हाला तुमचं कार्य पुढे नेता येईल? गडावरून बाणाईच्या वाड्यापर्यंत जे भुयार खोदण्यात येणार आहे त्याबद्दल तुम्ही विचारता आहात ना? हो. ते कार्य सुरूच राहील, कारण ते जितक्या लवकर होईल तितका अधिक वेळ श्री खंडेरायांना मिळेल आणि ते बाणाईला सारीपाट शिकवू शकतील. हो, परंतु म्हाळसा देखील सारीपाटासाठी त्यांच्याकडे वेळ मागतील. ते कधी, कुणाला आणि कसा वेळ देणार आहेत हा प्रश्नच आहे. परंतु आधी उत्सव महत्वाचा. ह्या दिवशी श्री खंडेरायांचे भक्त ठिकठिकाणहून जेजुरीवर येणार आहेत. त्यांना भेटणं, त्यांच्या मनोकामना पूर्ण करणं हे देखील महत्वाचं कार्य त्यांच्या पुढे आहे. ह्या काळात जे भक्त श्रद्धेने मल्हारी चरित्राचं श्रवण, पठण, नामस्मरण, पूजा करतील त्यांना श्री खंडेराय निश्चितच त्याचं फळ देतील. मला मात्र एका गोष्टीची हुरहुर वाटते आहे की एका अर्थाने आपला विष्णू लोकात जाण्याचा कालावधी देखील जवळ आला आहे. मला देखील दुसरा अवतार घेऊन जगत कल्याण करायचं आहे. हो, परंतु तुम्ही कुठेही असलात तरी मी मात्र तुमच्या सोबतच असेन. आता उत्सवासाठी निघूया. अरे काय बसलाय तुम्ही खुशाला? उठा की, चला की. आबा काय आवाज, चला की चटा चटा. आवरा चला. अरे होय होय होय. अरे कसली गडबड चालली आहे. यो रंग्या, निस्ती गडबड. त्याचं बरोबर आहे. एवढी माणसं येणार, देवाचं दर्शन व्हाय ना ग. पर बानू कुठे? बानू गये बानू. ए आगा चल की बानू, वाट बघते समजी. चल बा, अरे तू समध्यासनी घेऊन गडावर जा. आणि तू म्या येते मागावून. पर बानू,
तू बी आमच्या सगळ्या आली असतीस तर लय बरं झालं असतं बघ. अरे आबा तुम्हा समध्यासनी देवांचं दर्शन मिळेल. तू देवाची बायको आहेस आणि तूच उत्सवाला नाही म्हणजे. मी काय म्हणतो आपण हो मोर हा? देवांनी मेना धाडला आहे बांधला. हा हा पायऱ्या बी चढून जायचं आहे. तुम्ही म्हणताल तसं. बरं चला मग. चला चला. सदानंदाचा जय कोट जय कोट. सदानंदाचा जय कोट जय कोट. गेल्या वर्षी मी चंदनपुरीत होते तेव्हा देव तथा असून बी मला ठाव नव्हतं. तर आम्ही देवाचा उत्सव समध्यांनी मिळून साजरा केला होता. आज देव हत आहेत पर मी गडावर जावं की जाऊ नये मला कळत नाही. मी गेले आणि मला असं काही नाही आवडलं तर त्यांनी तर मला जेजुरी सोडून जायला सांगितलं आहे. पुण्यांदा समध्या लोकात माझा पान उतारा व्हायचा आणि ही येळ तंटा करायची नाही. मी आज जातच नाही गडावर. माझ्या देवाला मी हात उभं राहूनच पाया पडते. हाच तो शुभ दिवस ज्या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाला. ह्यानंतर ही भविष्यात कधी असत्याचे बळ वाढले तरी मनुष्याने सत्याची कास सोडू नये. कारण असत्याचा अधर्माचा संहार करायला मी सदैव येईल. या उत्सवाच्या शुभ प्रसंगी जो कोणी श्रद्धेने माझे स्मरण करे त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन. शुभम भवतु. पटार महाराज की जय. आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसभा बोलाय. आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसभा तुझ्या गणाची आवड मजला लागतो चरणाला रे. लागतो चरणाला चला जाऊ मल्हारी पायाला. आज त्या गणन मिला मल्हारीचा माळसवानुला. पाय घुंगरू आवाज सुटला. पाय घुंगरू आवाज सुटला कानी माझ्या आला रे. गणन मिला मल्हारीचा माळसवानुला. ज्ञानुवाख्या कविताय ना. ज्ञानुवाख्या कविताय ना. सदा डोळे लाल रे. खुन पुसली कविला नारदाचा इना कुणी वाजविला. खुन पुसली कविला नारदाचा इना कुणी वाजविला. गणन मिला मल्हारीचा
कसं करायचं र? देवांचं दर्शन घ्यायचं तर आपल्याला गड्यावर जायलाच पाहिजे. पण ह्यो आजा कुठं हाय? आणि बानू बी दिसत नाही ती. आजा, ए आजा. या बानू, अरे किती उशीर केला असा? आपल्याला देवांचं दर्शन घ्यायचं नवं, गडावर जायचंय ना. ए आजा, अरे काय झालं? कसला विचार करतो या? अरे काय नाही. ए आबा, तू जा गडावर, आम्ही नाही यायचो. म्हणजे आता तुम्ही येणार नसाल तर आम्ही तरी कसे जाणार? आबा, आरत ते आत्ता नाही सांगत बसत, तर तुम्ही एवढा लांबनं आला हायसा देवाच्या दर्शनाला, तेव्हा तुम्ही जावा. हे बरं दिसत नाही. तुम्ही येणार नसाल तर आम्ही बी जाणार नाही. ए आबा, उगाच ताणून धरू नकस. हे रंग्या तुम्हाला दावल गडावरचं समज काय रे रंग्या? होय होय, मी आहे की. तुम्ही का येत नाही मला काय ठाव नाही, पण हात येऊन बी देवाचं दर्शन नाही घेतलं तर ते बरं दिसणार नाही. देवा, नवरात्रानंतर सारीपाटाचा खेळ खेळला जाणार आहे हे आता जवळपास निश्चितच झालं आहे. पण प्रधानजी, हे सर्व अत्यंत गुप्तपणे व्हायला हवं. होय देवा, ह्याची वाच्यता कुठेही होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. परंतु देवा, बाणाईला अद्याप सारीपाटाच्या खेळाबद्दल फारसं ठाऊक नाही. मी सांगेन तिला. म्हाळसे बरोबर सारीपाट खेळण्यासाठी मलाच तिला सिद्ध करावं लागेल. गणोबा, देवा, चंदनपुरीतनं तुम्हाला भेटायला लोक आले. ती गणोबा, त्यांना सन्मानानं देवांना भेटता येईल अशी व्यवस्था करावी. होय, मी त्यासनी हात घेऊन येऊ का? नाही, नको. मी स्वतः जाऊन त्यांना भेटेन. एक प्रदीर्घ काळ मी त्यांच्या बरोबर चंदनपुरीच्या वस्तीवर घालवला आहे. त्यांच्याशी माझं एक निराळं नातं आहे. होय देवा, ते मी जाणतोच. समदेशने राजवाड्यामध्ये जायला सांगितलंय. चला, आपणही तिथे जाऊयात. देवा, मला राज्यकारभारासंबंधी काही महत्वाची कार्य करायची आहेत. त्यासाठी मला तिथे जावं लागेल. ती कार्य झाली की मी भेटेन सगळ्यांना. गणोबा, नवरात्रीमध्ये तुमचं दर्शन मिळावं म्हणून वस्तीवली समधी बाया बापडे आले. ती ह्या जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. देवा, अदोगर म्हणलं तुमचं दर्शन गावल की नाही, पण तुमचं दर्शन झालं. आमचं भाग्य आहे बघा. मला देखील तुम्हाला बघून अतिशय आनंद झाला आहे. तुम्हाला भेटलं की मला चंदनपुरीतील त्या दिवसांची आठवण होते. खूप मोठा काळ मी तुमच्या बरोबर त्या वस्तीवर घालवला आहे. ती वस्ती, तुम्ही माणसं मला सर्वात प्रिय आहात. देवा, तुमच्यासाठी हे आणलं होतं बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगा आणला आहे बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगं मला अतिशय प्रिय आहे. देवा, तुम्हाला आवडतं हे ठाम होतं आबा, म्हणून आणलं. देवा, वस्तीवर तुम्ही हेच जेवत होता, पण का जेवत होता ते आता ठाऊक झालं बघा. देवा, तुम्ही जाऊन तिथं सिंहासनावर बसा. आम्ही जेवणाची तयारी करतो. पण त्यासाठी
सिंहासनावर बसण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजे आबा, घोंगडी टाका. मी त्यावर बसूनच जेवण करीन. तेव्हा असं काय करता? तुम्ही आता खाली बसला. तेव्हा तुम्ही असं नका करू, लोक काय म्हणतात. आबा, या आधी वस्तीवर घोंगडी टाकून मी तुमच्या बरोबर जेवण केलं आहे. ते निराळ होतं देवा. तेव्हा आम्हाला कुठं ठावं होतं की तुम्हीच खंडेराय म्हणजे आमचे देव आहेत ते. तसं असलं तरी माझं तुमच्याशी निराळ नातं आहे. तेव्हा आबा, मनात कोणताही संकोच नका बाळगू. आज अनेक दिवसांनी मला तसंच जेवण करायला आवडेल. रंगा, हे काय? सिंहासनावर बसण्याऐवजी तुम्ही जमिनीवर घोंगडीवर का बसला आहात? ही घोंगडी मला अतिशय प्रिय आहे. हिच्याशी माझे एक निराळे नाते आहे. मी चंदनपुरीला असताना हीच घोंगडी जमिनीवर टाकून त्याच्यावर झोपायचो. थंडीत अंगावर घ्यायचो. तिची ऊब मला आजही जाणवते. ह्या साऱ्यांनी विणली आहे ही घोंगडी. ह्यात मायेची ऊब आहे. तुमच्या दर्शनाला आलेल्या लोकांना सिंहासनावर बसून तुमचे आशीर्वाद मिळावे असं वाटतं, पण हे असं जमिनीवर बसणं ही सारी माझी अत्यंत प्रिय माणसं आहेत. ह्यांच्या समवेत मी अनेक वेळा असेच जेवण केले आहे आणि मला कोणत्याही आसनापेक्षा भक्ताची भक्ती आणि त्याचा सहवास अधिक मोठा वाटतो. या जेजुरीत तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमचं बी दर्शन झालं हे आमचं भाग्य आहे. आबा, तुम्हाला मला काही सांगायचे आहे का? देवा, नाही म्हणजे आता समधी माघारी निघाले ती तेव्हा जाताना काय रंगा? जाताना देवा, आता आम्ही माघारी जाणार आहोत, पण जाण्याआधी वस्तीवरनं आम्ही तुमच्यासाठी हे आणलो. कृपा करून याचा स्वीकार करावा देवा. हा फेटा मला तुमच्या स्वतःच्या हाताने बांधा अशी माझी इच्छा आहे. वा, अरे बा, सकाळ धरणं काय बी खाल्लं नाहीस तू. उपास आहे माझा. कसला? खंडोबाच्या उत्सवाचा.
बा एवढा गप का आहेस र? बाहेर जावं, लोकांमध्ये राहावं. तू हत्त एकली आहेस आणि म्या काय बाहेर जाऊन मिरवू होय? अरे काय झालं आहे तुला बा? काय नाही. भारत समधीकडे उत्सव आहे, तेव्हा कशा पाय असं तोंड पाडून बसावं? वस्तीवरली समधी माणसं आली हात, कुणी काय बी बोललं नाही. समधांच्या डोळ्यात काय हाय ते मला दिसतंय. हे सांगायची ही येळ आहे का? अगं ज्या वस्तीवर म्या राजासारखा राहिलो त्या लोकच ती काय सांगू म्या? सांगतेस नी का मला देवांच्या पायाशी जागा मिळाली आहे आणि म्या सुखी आहे तत. अरे देवांच्या पायाशी जागा मिळायला बी भाग्य लागतं बा. असं कुणाच बी नाही मिळत ते. आणि मला हात आणण्यासाठी देव 12 वर्ष वस्तीवर राहिले. माझी परीक्षा घेतली आणि मगच माझ्या संग लगीन केलं त्यांनी. आणि देव काळजात आहेत माझ्या. मग म्या गडावर राहिले काय आणि गडाच्या पायथ्याशी राहिले काय? मला नाही काय वाटत त्याच. कारण देवांचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझ्या भक्तीचं फळ दिलं आहे त्यांनी मला. तेव्हा कुणासनी काय वाटतं ह्याचा विचार तू बी करू नगस. मानो आबा, आबा, अरे असं काय करतो आहेस? अरे आबा, अरे हे काय? मानो तुला लहानाची मोठी होताना पाहिली मी वस्ती, पण तुझ्या भक्ती पाहिली देव आपल्या वस्तीवर राहिला. अगं त्यांच्या संग 12 वर्ष काढली आम्ही आणि नंतर आम्हाला कळालं की ते खंडोबा होते. आज गडावर देवाचं दर्शन झालं आणि असं वाटलं की जीवनाचं सार्थक झालं. अरे पर आबा, मला बोलू दे पोरी. अगं महादेव आहेत, सदाशिव आहेत, देव कोणाशी बी लगीन करताल का? तळी भरली जाते आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक दिवटी घेऊन यज्ञाचा प्रत्यय घेत आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. हा नवरात्रोत्सव म्हणजे भक्तांचा आनंद सोहळाच आहे. अशावेळी खर तर मला राज्यात जाऊन लोकांना भेटायची इच्छा होते. माझ्या मनात देखील हाच विचार आला होता. प्रधानजी, आसन ग्रहण करावे. देवा, या जेजुरी गडावर दूरवरून आलेल्या लोकांसाठी सगळी व्यवस्था केली आहे. प्रधानजी,
या नवरात्र निमित्त राज्यात जाऊन लोकांना भेटावं अशी आमची दोघांची इच्छा आहे. ही तर फार चांगली वार्ता आहे. सगळ्यांना तुम्हाला भेटून अतीव आनंद होईल. केवळ इतकंच नाही तर ह्या निमित्त प्रजेसाठी काही गोष्टींचं दान करण्यात यावं आणि त्यासाठी राज्यकोशाचे दार प्रजेसाठी उघडण्यात यावे. देवा, मी जरी ह्या राज्याचा प्रधान असलो तरी श्री म्हाळसा देवी आणि आपण ह्या राज्याचे पालक आहात. आजपर्यंत कधीही ह्या राज्याच्या प्रजेला आपण कोणतीही कमतरता भासू दिली नाही. आजपर्यंत नेहमीच राज्याच्या कोशातून जनतेचं कल्याण व्हावं यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या आहेत. आणि हे तर नवरात्र उत्सव साक्षात श्री खंडेरायांच्या भक्तांसाठी उत्सवाचा काळ. सर्वत्र चैतन्य आहे आणि अशा तुम्ही घेतलेला हा दानाचा निर्णय अगदी योग्य आहे. देवा, गणोबा, तेव्हा हाक मारली सा. आम्ही राज्यात प्रजेला भेटण्यासाठी जाणार आहोत, तेव्हा म्हाळसेसाठी मिळण्याची व्यवस्था करावी. होय जी. आणि काही सेवकांकरवी अन्न, कपडे आणि सुवर्ण मुद्रा घेऊन चला. होय देवा. बानू, देवा, तुमचं दर्शन घ्यायला लांब लांबनं लोक जेजुरीत आली आहेत. समधी जेजुरी माणसांना भरली आहे. सर्वत्र लोक आनंदात, उत्साहात, भक्ती भावाने सारं काही करत आहेत. भक्ताची ही भक्ती, हा आनंद पाहून मला देखील प्रसन्न वाटत आहे. देवा, तुम्ही जेव्हा वस्तीवर आला होता तेव्हा मग माझ्या हातानं वांग्याचं भरीत केलं होतं तुमच्यासाठी. समध्यांनी मिळून वस्तीवर तळी भरली होती. हे समज अजून भी माझ्या ध्यानात आहे बघ. वस्तीवर सर्वांनी जो नवरात्र उत्सव साजरा केला होता तो माझ्या स्मरणात राहील. बानू, सर्वत्र प्रसन्न असं वातावरण असताना तू अचानक अशी अस्वस्थ का आहेस? कारण मला बी गडावर यावं असं वाटत होतं. वस्तीवरला समद गडावर आलं, त्यांच्या संग तुम्ही बसलासा, भरीतून रोडगं खाल्लसा, त्यांनी तुम्हासनी फेटा बांधला, हे समद मला कळालं. पण बानू, गडावर यायचं नाही हा तुझाच निर्णय होता ना. तू गडावर येऊ नये असं मी नाही सांगितलं तुला. होय जी, हे म्याच ठरवलं आहे. पर त्याचं कारण बी तुम्हासनी ठावा आहे देवा. आणि त्यापायी मला या नवरात्री म्हणती तुमच्या दर्शनाला गडावर येता आलं नाही, ह्याचं मला वाईट वाटलं बघ. म्हाळसाताईंनी स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी काय बाय केलं असेल, तसंच मला बी स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी पुरणाची पोळी करायची होती, तळी भरायची होती. ह्या दिवसात गडावर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. भरते काय बी जमना बघा. बानू, मला तुझी भक्ती जाणवते, तेव्हा काळजी नको करू. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. खरंच देवा? होय बानू. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.